नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल. मित्रांनो, आज आपल्या या सेशनमध्ये आपण दोन जाहिरातींवर चर्चा करणार आहोत. या दोन्ही जाहिराती 100% अनुदानित अल्पसंख्याक संस्था आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या विषयांसाठी या वॅकन्सीज आल्या आहेत. त्याचबरोबर TIT 2025ची जी एक अपडेट आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला पहिली जाहिरात पाहूया. माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ तांदळवाडी जळगाव संचालित माध्यमिक विद्यालय ज्युनियर कॉलेज जळगाव. तर जळगाव स्थित असे हे कॉलेज आहे आणि माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अधीन हे कॉलेज आहे. ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. शिक्षण सेवकाचे पद आहे. MA BEd मराठी भूगोल विषयासाठी रिक्त पद आहे. यांची जी मुलाखत होणार आहे ते 3 ऑगस्ट 2025 12 वाजता होणार आहे. लेखी आणि तोंडी परीक्षा होणार आहेत. तोंडी मुलाखत होईल आणि लेखी परीक्षा होईल आणि या तारखेला तुम्ही तुमच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तर ही होती आपली आजची पहिली जाहिरात. दुसरी जाहिरात पाहूया. मित्रांनो, दुसरी जी जाहिरात आहे ती गोंदिया स्थित सावजी शिक्षण संस्था यांच्याद्वारे संचालित श्रीमती इंदिराबेन हरिभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा. एक हिंदी भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे. 100% अनुदानित संस्था आहे. शिक्षण सेवकाचे पद आहे 1ली ते 5वी 2 पदसंख्या आहेत आणि HSC DEd व TET असणं अनिवार्य आहे. 100% अनुदानित. मी जसं सांगितलं वेतन श्रेणी मानधन इथे दिलेलं आहे. अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आणि हे जे रिक्त पद आहे ते सेवानिवृत्तीमुळे झालेले आहे. वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण पाहिजे. यांची मुलाखतीचं जे शेड्यूल आहे ते 3 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी 11 ते 4 वाजता आहे. ठीक आहे. तर गोंदियाचे जवळपास राहणारे जे आपले शिक्षक मंडळी असतील त्यांनी ते नक्की अप्लाय करायला हरकत नाही. तसंच इतर क्षेत्रातले जे उमेदवार आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर या होत्या 2 जाहिराती. या दोन्ही अल्पसंख्याक संस्था हे 100% अनुदानित आहेत. त्याच्यामुळे इथे जर प्रयत्न केलात तर व्यवस्थित तुमचं जे करिअर आहे ते होऊ शकतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लेखी परीक्षेची आणि इंटरव्ह्यूची तयारी करून जायची आहे. ठीक आहे. तर जर पाठ त्यांच्याकडून घेतला गेला तर त्याचीसुद्धा तयारी करून घ्या. लेसन प्लॅन जो असतो तो तयार करून जा. एखाद्या विषयावरती तुमच्या एखाद्या टॉपिकवरती तुम्ही लेसन प्लॅन जर करून घेऊन गेलात तर पाठाची सुद्धा तयारी तुम्हाला एक कॉन्फिडन्स देऊन जाईल, कारण तिथे पाठसुद्धा घेतात बऱ्याच वेळेला. तर मित्रांनो, त्या 2 जाहिराती होत्या. आता आपण TIT 2025 परीक्षेची जी एक नोटीस आलेली आहे ते आपण पाहणार आहोत. MSCPune.in या वेबसाईटवरती आल्यानंतर वरती तुम्हाला इथे या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन दिसते. ती इन्फॉर्मेशन अशी आहे की शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 2 मे 2025 च्या शुद्धीपत्रकानुसार BEd अपीयर्ड असणाऱ्या उमेदवारांनी BEd उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक या लिंकवरती अपलोड करायचं आहे. लिंकचं नाव काय, https://www.mscpune.in DTEDOLA/TIT 2025 info-appear.aspx या लिंकवर विहित मुदतीत पाठवावेत. ठीक आहे. तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ती लिंक पाहता येईल. विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तर याची गांभीर्याने आपल्याला नोंद घ्यायची आणि त्वरित तात्काळ आपले जे BEd अपीयर्ड विद्यार्थ्यांचे जर गुणपत्रक आले असेल तर ते इथे अपलोड करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल. जर ती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.